व्ही लाईव्ह मध्ये आपले स्वागत। चिंचोटी येथील अनधिकृत चाळींच्या जोत्यावर मांडवी परिक्षेत्र वन अधिकारी रीता वैद यांची कारवाई। चिंचोटी येथील सर्वे क्रमांक 83 या राखीव वनाची वाटप जमिनीवर 41 इमारतीमधील हजारो कुटुंबियांना आपल्या भरलेल्या संसारासह 20 वर्षांनी परागंदा करणारा मोरक्या याने सध्या चिंचोटी येथे चाळी बांधून विकायचा सपाटा लावला आहे व पुन्हा हजारो नागरिकांची फसवणूक करण्यास तयार आहे। याबाबत दैनिक वसई विकासला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी कारवाई करण्यासाठी सांगितले। याची दखल घेऊन मांडवी वन विभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी रीता वैद मॅडम यांनी तात्काळ दखल घेऊन दिनांक 15 मार्च 2025 रोजी या ठिकाणी अनधिकृत चाळींसाठी बांधण्यात आलेले शेकडो जोते म्हणजेच पाया जेसीबीने जमीनदोस्त केले। त्याचबरोबर या जागेवर जाण्याचा मार्ग देखील उखडून ठेवून तो बंद केला आहे। त्यामुळे अनधिकृत चाळी बांधणाऱ्या चाळ माफियांचे दाबे दणाणले आहे। तसेच या ठिकाणी बांधण्यात आलेल्या चाळी यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे व चाळी बांधणाऱ्या चाळ माफियांवर वन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी वसई विकास मार्फत करण्यात आली आहे। दुसरीकडे 41 इमारतींचं प्रकरण ताजं असताना देखील या इमारतींच्या मोरक्या बिनधास्तपणे महानगरपालिका, महसूल प्रशासन, वन विभाग यांच्या डोळ्यात धूळ फेकून राजरोसपणे वन विभागाच्या वाटप जमिनीवर चाळी बांधून विकतोय। याचा आश्चर्य सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे। वास्तविक या मोरक्यांवर पालिका आयुक्त, प्रांत तहसीलदार, जिल्हा अधिकारी व वन अधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची गरज असून या मोरक्याच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजेत, अन्यथा या सर्व अनधिकृत बांधकामांना संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर देखील न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल असा इशारा दैनिक वसई विकास मार्फत देण्यात आला आहे। याबाबत लवकरच राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करून ही जमीन शासन जमा करण्याची मागणी दैनिक वसई विकास मार्फत करण्यात येणार आहे।